यावर्षी देश मोठ्या नैसर्गिक आपत्तीत सापडणार असून भरपूर पाऊस होणार आहे। पीक परिस्थिती साधारण राहील तर अतिवृष्टी भरपूर होईल। देशाचा राजा कायम राहील, मात्र त्यांच्यावर प्रचंड ताण असेल। त्यामुळे सर्वांनी संघटित होऊन देशावर येणाऱ्या संकटांचा सामना करावा, असे भाकीत 27 एप्रिल रोजी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज व त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी केले। गटामध्ये ठेवलेल्या तव्यावरील पृथ्वीचे प्रतीक असलेली पूर्वी पूर्णता गायब होती। त्यामुळे संपूर्ण विश्वात नैसर्गिक संकटे येतील। कुठे कृत्रिम आपत्ती येईल, कुठे राजकीय शत्रूपासून घुसखोरी, आतंकवादी कारवाया सुरू होईल, साथीचे आजार पसरून जग त्रस्त होईल। अशा अनेक ठिकाणी महापूर येईल, प्रचंड अतिवृष्टी होईल, भूकंप, सुनामी आदींसारखे देशावर संकटे सांगितले आहे। अशा अनेक बाबी यामध्ये त्यांनी सांगितले आहे। त्या ठिकाणी जे धान्य असते ते असते अंबाडी। अंबाडी हे एक पीक म्हणून आहे, पण पिकापेक्षा महत्त्वाचं त्यावेळेस तागाला खूप महत्त्व होतं। परंतु आज तागाला एवढं महत्त्व नाही, तरीसुद्धा ते कुलदैवत आहे आणि कुलदैवत या हिशोबानं ते थोडं असं आत बाहेर असं गेलेलं आहे 1-2 दाणे। त्यामुळे कुलदैवताचा थोडा प्रकोप राहील। दुसरा आहे सरकी कपाशी। कपाशी हे मोगम आहे, त्यामुळे साधारण पीक येईल, कुठे कमी येईल तर कुठे जास्त येईल, अशा प्रकारचं कपाशीचं पीक येईल। तिसरा आहे ज्वारी। ज्वारीसुद्धा साधारण पीक आहे, चांगलं पीक येईल काही ठिकाणी, पण नासाडी संभवते ज्वारीची। तूर हे सर्वात चांगलं पीक आहे, आत आहे आणि बाहेर बी आहे। तसंच मूग साधारण पीक आहे, परंतु नासाडी होईल। उडीद सुद्धा साधारण पीक आहे, नासाडी संभवते। तीळ हा तेलवान आहे, तर तिळाचं सुद्धा आत बाहेर आहे, त्यामुळे तिळात तेजी येईल। यांना म्हणजे तेलाचे थोडी टंचाई होईल, तेलवानाचे भाव सर्वात वाढतील। भादली हे प्रतीक आहे रोगराईचं। भादलीचा जो आम्ही ढीग केलेला असते तो आजूबाजूनं थोडा सरकलेला आहे, तर त्यामुळे रोगराई ही राहीलच। कारण भादली हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोगराईचंच प्रतीक आहे, त्यामुळे ते विखुरलेली असल्याच्यानं थोडी आजूबाजूनं विखुरलेली आहे, त्यामुळे रोगराई राहील। त्याच्यानंतर बाजरीचं पीक चांगलं आहे। मटकी साधारण पीक आहे। साडीचं सुद्धा चांगलं पीक आहे, कमी अधिक प्रमाणात दाखवते। काही भागात चांगलं येईल, काही भागात थोडी नासाडी होईल। जवसाचा अर्धा गंज मातीत गेलेला आहे, त्यामुळे याचं पिकाची नासाडी होईल। तेलवान असल्यामुळे त्याची टंचाई येईल। लाख पण मोगम आहे, साधारण पीक। वटाणा साधारण पीक। गहू चांगला आहे पीक। हरभरा चांगला आहे पीक। आणि करडी हे सुद्धा पीक चांगलं आहे। आणि करडी हे आपल्या देशाचं एक महत्त्वाचं खातं म्हणजे संरक्षण खातं असते, आपली मिलिटरी असते, तर ते थोडे आत आहे। त्यामुळे काय आहे की आपलं संरक्षण खातं आहे, याच्यावर थोडासा ताण राहीनच। कारण देशाचा संरक्षणाचा प्रश्न आहे, देशाचं संरक्षण करताना त्यांना थोडाफार त्रास होईलच। त्याच्यानंतर मसूर आहे। मसूर हे परकीय असते, आपल्या आजूबाजूचे राष्ट्र असू शकतात, त्याच्यामुळे परकीयांची घुसखोरी हे होईल आणि त्यामुळे देशावर
ताण राहीनच, सैन्याभोवती ताण राहीनच. त्याच्यानंतर पुरी आहे, जे आता हा घटातील खड्ड्यातला जो असते ते पुरी आहे. पुरी अजिबात गायब आहे. पुरी हे पृथ्वी असते, ते गायब असल्यामुळे मागच्या वर्षातसुद्धा गायब होती, यावर्षीसुद्धा गायब आहे. त्यामुळे काही भागात अतिवृष्टी होऊन पुरीचा नासाडी होईल. तसंच रोगराईसुद्धा पुरी नसल्यामुळे येऊ शकते. नैसर्गिक आपत्ती किंवा कृत्रिम आपत्ती अशा प्रकारची आपत्ती पृथ्वीवर येऊ शकते. सांडोई कुरडई हे विशेष म्हणजे चारा पाणी आहे, तर ते चारा पाणी फार थोडे अवशेष आहे, त्याची टंचाई देईल. त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे देशाची आर्थिक परिस्थिती, याचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी करंजी असते. ती करंजी गायब आहे. त्यामुळे देश नव्हे तर जग आर्थिक अडचणीत येईल. या वर्षातसुद्धा अशा प्रमाणे आर्थिक अडचणीचं भाकीत केलं जाते. राजा कायम आहे, परंतु थोडासा असा सरकलेला आहे. त्यामुळे राजा तणावात राहील. म्हणजे देशावर संकट असलं, रोगराईचं म्हणा, आर्थिक म्हणा, तर त्याचा ताण प्रत्यक्ष आपल्यापेक्षा राजावर पडत असतो. करव्यात पाणी आहे. करव्याच्या एका खणावर खूप मुंग्या दिसल्या आणि एक त्या घटात असलेला पापड जो असते त्याच्यावर खूप मुंग्या दिसल्या. एकाच जागी खूप असा मुंग्या दिसला. याचा अर्थ असा आहे की कुठल्याही प्रकारच्या आर्थिक परिस्थिती किंवा रोगराईची परिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्ती याच्याकरता देशावर येणारे जे संकट आहे त्याच्यात आपण संघटित जर राहिलो तर त्याच्यावर मात करू शकू. हे त्याचं प्रतीक आहे की संघटना. तर आपला आम जनतेचं सरकारला संघटनेच्या माध्यमातून मदत करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पाऊस हा जून जुलै, तसं जून जुलै म्हणजे मृग, आद्रा, पुनर्वसू, पुष्य अशा नक्षत्रवार असतो तो. तर पहिला महिना जो आहे तो साधारण पाऊस आहे. पण जून महिन्यातच सार्वत्रिक पेरणी आटोपेल असं या ठिकाणी चिन्ह दिसतं. दुसरा महिना आहे जुलै, तो चांगला आहे. तिसरा महिना आहे ऑगस्ट, तो कमी अधिक आहे. कुठे कमी होईल तर कुठे चांगल्या प्रकारचा पाऊस पडेल. चौथा महिना आहे हा तिसऱ्या महिन्यापेक्षा जास्त पाऊस आहे आणि सार्वत्रिक पाऊस होईल चौथ्या महिन्यात. त्यामुळे चौथ्या महिन्यातच बऱ्याचशा पिकांची नासाडीसुद्धा होऊ शकते. अवकाळी पाऊस आहे हा सुद्धा भरपूर आहे. करव्यात पाणी भरपूर आहे. एकूण पावसाळ्याचं प्रमाण जर हे सांगितलं तर काही भागात अतिवृष्टी होऊन महापूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुद्धा खूप नासाडी होऊ शकते, नुकसान होऊ शकते. संकटे या वर्षात सर्वात जास्त राहतील. त्यामुळे जनजीवन संकटात येईल. त्यासाठी सर्वांनी संघटितपणे राहून संकटावर मात करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे धक्कादायक यावर्षी भेंडवळची घटमांडणीतून सांगण्यात आले. विदर्भ न्यूजकरिता खामगाव येथून फारुख सर यांचा हा वृत्तांत.